पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभास, मी फक्त तुझ्या चांगल्याचा विचार करते आणि खरंच तन्वी खूप चांगली मुलगी आहे। तिच्या वडिलांचा खूप मोठा बिझनेस आहे, सो आपल्या दोन फॅमिली जर एकत्र आल्या तर छान रिलेशन्स डेव्हलप होतील आपले। शिवाय तन्वी सारखी लाईफ पार्टनर जर तुला मिळाली ना तर तू आयुष्यात खूप सुखी होशील। म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू हे लग्न करावंस। तू रेडी आहेस ना? अरे सॉरी सॉरी, खरंच सॉरी सॉरी। स्वागत गुरुजी, स्वागत। हे निल्या, अरे विठ्ठल मंदिराचे मालक आलेत, त्यांच्यासाठी गरमागरम दूध घेऊन ये चांदीच्या ग्लासातून। काय आमच्या पेल्यातलं अमृत त्यांच्या तब्येतीला सोसवणार नाही। हे बघा पाटील, रांगडे पाटील, रांगडे पाटील म्हणायचं। काय आमच्या पूर्वजांनी आम्हाला लय भारी नाव दिलंय, त्यापेक्षा भारी संस्कार दिले असते तर उत्तम झालं असतं। नाही नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही हसण्यावरी नेऊ शकता, आम्ही नाही नेऊ शकत आणि आम्हाला चालणारही नाही। ते मुद्द्याचं बोलतो, तुमच्या मुलाला ताबडतोब इथं बोलवून घ्या, त्यांनी केलेल्या कृत्याचा जाब विचारायचा आहे मला। जाब? अहो, आमच्या लेकरांनी जे काम केलंय ना त्याबद्दल त्याचं कौतुक सुद्धा करून झालं आमच्याकडून, आणि तुम्ही कसला जाब विचारताय? आता मला सांगा गुरुजी, आपल्या होणाऱ्या भावी जावयाबद्दल असं कुणी वागतं का? भ्रम आहे तुमचा। माझी वीणा एक वेळ बिन लग्नाची राहील, पण या घरची सून कधीही होणार नाही। आता हा तुमचा भ्रम आहे की नाही? बरोबर का नाही? हे बघा गुरुजी, काय आमची तुमच्याकडं दोनच काम आहे। एक म्हणजे तुमच्या मुलीच्या म्हणजे तुमच्या वीणाच्या नावामाग आमच्या किशा रांगडे पाटलांचं नाव लावून टाका, आणि दुसरं म्हणजे विठ्ठल मंदिराच्या कागदपत्रात तुमच्या नावासोबत आमचं नाव लावून टाका। पाटील, आमचा विठ्ठल आणि माझी वीणा तुमच्या दिवाणखान्यातल्या शोभेच्या वस्तू नाही आहेत, जमणार नाही। ए चुकार काम्या, ए अरे गुरुजी उकळले तिकडं आणि तू काय तिकडं दूध उकळत बसलाय? गारच घेऊन ये। या सुनबाई या। तर गुरुजी, तुमचं विठ्ठल मंदिर आम्हाला कशाला हवंय माहिती आहे मला। आमच्या विठ्ठल मंदिराचा बाजार मांडणार आहात तुम्ही, त्या मंदिरामध्ये काहीतरी अतर्क्य चमत्कार घडवून आणणार, मग त्याचा बबरा सगळ्या पंचक्रोशीत करणार तुम्ही, सगळ्या भक्त भाविकांना तिथं यायला भाग पाडणार आणि सगळ्यांकडून दर्शनाचे पैसे घेणार तुम्ही। पण एक लक्षात ठेवा, माझा पांडुरंग आणि माझ्या वीणाची कीर्तन सेवा दोन्ही शुद्ध आणि पवित्र आहे। माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते अपवित्र होऊ देणार नाही। आणि तुम्हालाच तुमच्या विठ्ठलाकडे पाठवलं तर अगदी कायमचं, मग हे देऊळ कोण सांभाळेल? माझी वीणा। माझी वीणा माझ्या विठ्ठलाला आणि तिच्या कीर्तन सेवेला तुमच्यासारख्या माणसांचा धक्काही लागू देणार नाही। गुरुजी हात बघू। अहो बघू हात, हा अहो बघू घ्या।
टोकन ऍडव्हान्स. काळजी करायची नाही. ही किंमत फक्त तुम्ही हो म्हणण्याची आहे. तेव्हा काय बाकीची जी काय रक्कम आहे ना ती आम्ही तुम्हाला काम झालं की देतो. माझ्या भक्तीची किंमत करताय तुम्ही. अहो अनमोल आहे ती. तुम्ही पैशाने नाही विकत घेऊ शकणार. हात बघू. हा अहो हात बघू. आता मूळ मुद्द्याकडे येतो. तुमच्या मुलानं माझ्या मुलीची ताबडतोब माफी मागितली नाही तर पोलिसात तक्रार करेन. किशा बोला ना डॅडी. आताच्या आता फार्म हाऊसवर जायचं ताबडतोब. काय झालं? प्रश्न विचारायचे नाहीत. फार्म हाऊसवर जायचं आणि आराम करायचा. का जायचं का फिरायला? आवडलं याला. आणि मी फोन केला की मगच परत यायचं. कळलं का? पण डॅडी ते घ्या आणि कमी पडलं तर कपाटातून घ्या. ओके डॅडी. चला निघा. तोपर्यंत आम्ही पोलीस चौकीत जाऊन खाऊ देऊन येतो. प्रभास फोनच लागत नाही. आमचं बोलणं सुद्धा अर्धवट राहिलं. शैले काय आहे? अगं इतक्या गारव्यात इथं गार्डन मध्ये काय करतेस? उगाच सर्दी बिर्दी झाली तर क्या हो? काम काय आहे? काय नाही आपलं असंच काम बिम. काय काम काय आहे सांगशील? तुझी माफी मागायची होती. आणि पैसेही मागायचे असतील. वीर मी तुला म्हणलं ना तुझी आत्या जबरदस्त हुशार आहे. अरे तवरनं ताकभात कळतो तिला. म्हणजे तुला मगाशी मी म्हणलं की प्रभास तुला फोन लावणार नाही, तो पिकनिकला वगैरे गेलाय. तर चुकलंच हा माझं. त्याने लावला फोन. म्हणजे कौतुकच आहे त्याचं. अर्थात तुझंही कौतुक आहेच आहे त्याच्यावर तुझं. बस उगाच खोटं कौतुक नकोय मला. नाही खरं. गेल्या आठवड्यात सॅलरी दिली होती. आता कशाला हवेत पैसे? नाही पैसे बाबांना नकोय, मला हवे. का? ऍक्च्युली एका स्कीम मध्ये गुंतवायचे होते आणि त्यासाठी मला. अक्कल कशी घाण टाकू नये अशी एखादी स्कीम असेल तर बघ ना. म्हणजे त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट कर. त्याची जास्त गरज आहे तुला. प्रभासचा फोन का नाही लागत आहे? साखरपुड्याच्या दिवशी प्रभासचा फोन लागेल ना? लागायलाच पाहिजे. प्रभास थँक्स. तुला असं नाही वाटत आहे की तू काहीतरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट विसरतोयस? काय रे? आपण इथे चिल मारायला. फक्त चिल. हो. इथल्या मुलींचे आवाज ऐकत बसणं हे आपलं काम नाही. आपण काय टॅलेंट शो किंवा टॅलेंट हंट वगैरे ओपन करून बसलो नाही होत ना. अजय यार हे बघ मी मुद्दाम ठरवून काहीच केलं नाहीये रे. अँड एक्झॅक्टली माय पॉइंट. लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी ठरवून करायला हव्या म्हणजे आपल्याला जे अचीव्ह करायचं. नाही नाही अजय नाही, खरंच मला तसं नाही वाटत. अरे आता हेच बघ ना, आपण इथे आलो, आपण काही स्पेशल ठरवून नाही आलो ना ऍक्च्युली. हा आपण इथे आलो आणि मला तो आवाज ऐकायला मिळाला. काय फायदा झाला रे त्या आवाजाचा आपल्याला? तू तो आवाज ऐकल्यामुळे काय मिळालं आपल्याला? नाही मला कळतंय, पैसा ना. पैशांच्या दृष्टीने विचार करशील ना तर काहीही फायदा झाला नाही.
सिंपल, पण समाधान बॉस, समाधान. काहीतरी नवीन ऐकल्याचं, अनुभवल्याचं समाधान. लोणचं घालू त्या समाधानाचं? काय लोणचं घालू का मी? उद्या जेव्हा जीप मध्ये फ्यूल भरायला पैसे नसतील तेव्हा ते समाधान विकून काय पैसे मिळवणार आहेस का तू? मेरी जान, प्रत्येक गोष्टींचं कनेक्शन तू पैशांशी का जोडतो? क्योंकि ना बीवी ना बच्चा ना बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया. आय नो दॅट. हे बघ, पण मनी इज नॉट एव्हरीथिंग. डोंट गिव्ह मी दॅट थिंग, ओके? हे अशी वाक्य कोण बोलतं माहितीये तुला? ज्यांना काहीच पैशांची कमी नसते, कधीच कमी नसते ना, ते हे असं सगळं बोलतात. ओके, बिग फॅट बँक बॅलन्स ज्यांच्याकडे असतो ना, त्यांनाच ही अशी वाक्य सहज बोलता येतात. आमच्यासारख्या लोकांना. अजय अजय अजय, मला काय वाटतं माहिती का? पैसा आणि समाधान या दोन्हींचं ना बॅलन्सिंग जमलं पाहिजे यार. आय नो इट्स व्हेरी डिफिकल्ट, बट नॉट इम्पॉसिबल. पण समाधानाचा अजिबातच विचार न करता फक्त पैशांचा विचार जर का केला ना, तर हे करणं ऍक्च्युली इम्पॉसिबल पण नाहीये आणि डिफिकल्ट पण नाहीये. नाउ व्हॉट डू यू चूज? अजय अजय, राहू दे सोड. व्हॉट? नाही खरंच, म्हणजे ऐक की बघ, मला वाटतं की आपण या गोष्टीचं डिस्कशन केलंच नाही पाहिजे. का? कारण आपलं कधी एकमत होणार नाहीये. नाही, होऊ शकतं. कसं होऊ शकतं? कसं? माझं बोलणं मान्य कर. सिंपल. अजय, यू आर इम्पॉसिबल. अरे व्हॉट? ए ऐक ना, प्रभास हिअर मी. प्रभास, हे करण्यापेक्षा तिने आपल्या तोंडात शेण घालायला हवं होतं. मम्मा, तू उगाच वीणाताईला दोष देतेस. तुलाही माहितीये तो किशा किती स्टुपिड आहे ते. हे तू गप्प वाच ग. जेव्हा बघावं तेव्हा त्या वीणाची बाजू घेत असतेस. सारखी सारखी तिची बाजू घेऊ नकोस. अगं, बहीण असली तरी कधी वैरीण होईल ना कळणार सुद्धा नाही. मम्मा, कशाचा काहीही संबंध नाहीये. काय बोलतेस तू? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वीणाताई त्या किशाकडे सोड, कोणत्याच मुलाकडे बघत सुद्धा नाही. हो का? तू मला शिकवू नकोस. मला एवढंच कळतं, लोण्याचा गोळा आगी शेजारी ठेवला की तो वितळणारच. रजनी, अगं मुलींसमोर असं बोलताना लाज कशी वाटत आहे तुला? अशा वेळी वीणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं सोडून तू त्या परक्याची वकिली करतेस. त्या वीणाला जर लगाम नाही घातला ना आता, तर उद्या ती उधळेल आणि मग मात्र आवरणं कठीण जाईल. म्हणूनच मी हे सगळं बोलतेय. मनोहर, तुझ्या बायकोला जरा समजाव. म्हणाव, तोंडाला जरा लगाम घाला. तिथे तो किशाचा बाप आपल्या मुलाच्या चुकांवरती निर्लज्जपणे पांघरून घालतोय आणि इथेही माझ्या मुलीने न केलेल्या चुकांवरती अखंड तांडव करते. हे असलं वागणं आणि बोलणं शोभत नाही तुम्हाला. आणि एक गोष्ट निक्षून सांगतो, माझ्या मुलीच्या लग्नाचं जे काय करायचं ना ते मी बघेन. माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे. तिच्या लग्नाचं काय करायचं ते मी बघून घेईन. बघ रे बाबा, तुझीच मुलगी आहे, तूच बघ काय करायचं ते. पण वीणामुळे जर उद्या उर्मीचं लग्न रखडलं तर लोक काय म्हणतील याचा विचार केलायस? लोक म्हणतील जिची आई जिवंत आहे तिचं लग्न रखडलंय आणि बस. बस. रजनी, तू दादा कॉफी. प्रभास, अरे अच्छा सुन ना,
उद्या आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया का? मला ना विलेजेस बघायचे. प्रभास, नॉट अगेन ना. एक सिरियसली परत त्या मुलीचा विचार करतोयस? दिस इज टू मच, लाईक टू मच. एवढं डेस्पिरेशन, ते पण त्या अननोन मुलीसाठी. करेक्शन. तिच्यासाठी नाही, तिच्या आवाजासाठी. कॅश यार, मला ना एकदा तिचा आवाज शांतपणे आणि समोरासमोर ऐकायचं. आणि म्हणूनच मी उद्या तिला भेटायला जाणार आहे, तिच्या घरी. घरी? बघ रे बाबा, तुझीच मुलगी आहे, तूच बघ काय करायचं ते. पण वीणामुळे जर उद्या उर्मीचं लग्न रखडलं तर लोक काय म्हणतील याचा विचार केलायस? लोक म्हणतील जिची आई जिवंत आहे तिचं लग्न रखडलंय आणि जी. झाला का चहा? हो, 2 मिनिटात देते, थांब. वा, म्हणजे अजून चहा तयार सुद्धा नाहीये. ह्या घरात ना मला कधीही काहीही वेळेवर मिळत नाही. अगं झालाय मामी आत्या, आणि मी मगाशी घेऊन पण आले होते, पण तू झोपली होतीस म्हणून मग फ्रेश चहा देते आता. आणि आजच्या नाश्त्याचं काय ग? चहा झाला की पोहे बनवते लगेच. रोज काय ग तेच तेच बनवतेस? ते पोहे काय, तो उपमा काय, दुसरं काही बनवताच येत नाही का ग तुला? म्हणजे नच विघ्न भयम तस्य सर्वसिद्धम कर्म. सासरी जाऊन आमचं नाक कापणार आहेस बघ. मामी आत्या, मला सांग तुला काय हवंय खायला, मी लगेच देते बनवून. कोथिंबीर वडी हवीये, जमेल का? हो. आणि हो, सकाळच्या नाश्त्यासाठी हवीये, नाहीतर दुपारच्या जेवणापर्यंत वाट बघायला लावशील. चहा झाला आणि सगळं काम आवरून झालं ना की मी कोथिंबीर घेऊन येते. महागणपती स्तोत्र, हे पूजा स्तोत्र जितकं मनापासून करता ना, तितकंच बायकोशी मनापासून जर 2 शब्द बोललात ना तर बरं होईल. ज्या बोलण्यातून संवाद साधला जात नाही अशा बोलण्यात वेळ वाया घालवायचा नसतो. हो ना, बरोबर आहे. नात्यांमध्ये जर संवाद साधायचा असेल ना तर त्यात आपुलकी असावी लागते. वेळेचं म्हणाल तर आपल्या माणसाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. फक्त त्यासाठी माणसाला आपलं मानणं गरजेचं असतं. मामी आत्या, चहा माझ्या खोलीत आणून दे. वीणा, दे, मी देतो. अरे राहू दे मामा. अगं दे ग, तिथे चाललोय. मामा, तुझ्या मामी आहेत त्याला कोथिंबीर वडी हवी ना, त्याची तयारी वेळेत कर, उशीर व्हायला नको. नाहीतर ती खाईल कोथिंबीर वडी आणि तू खाशील ओरडा. थँक्यू. कशाबद्दल? तुला नाही रे, बाईकला. काय आपण गेस्ट हाऊस मधून निघाल्यापासून बाईक इथे थांबेपर्यंत मला असं वाटत होतं की मी एकटाच बडबडतोय. ऍटलीस्ट बाईक तरी होती ऐकायला. अजय, आय एम सॉरी, माझं लक्ष नव्हतं, मी जरा वेगळ्या विचारात होतो. तोच तर लोचा आहे ना, तोच तर लोचा आहे. हवं त्या गोष्टींवरती लक्ष तू देत नाहीस, त्यामुळे होतं काय की योग्य गोष्टींवरती विचार तू करत नाहीस. थँक्स. तू पसक्या, तू भटकलास की तुला लाईन वरती आणणं काम आहे माझं. मग ते आपलं कॉन्सर्ट मधलं गाणं असो किंवा असला काहीतरी बॅटर असो. अजय अजय अजय, तुझ्या सल्ल्याबद्दल नाही, तू मला इथे ड्रॉप केल्याबद्दल थँक्स. ब्रो, मी जे बोललो ते लाईटली घेऊ नकोस मॅन. आय एम सिरियस.
गावातल्या कुठल्या तरी मुलीच्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा नवीन नवीन कॉन्सर्ट्सवर फोकस कर. ओके, त्याने तुझा आणि आपल्या सगळ्यांचाच, आपल्या गँगचा फायदा. यू अंडरस्टँड? ओके. यार प्रभास, कब समझेगा तू जिंदगी को? वीणा, वीणा, मला कोण हाक मारताय? आवाज तर ओळखीचा नाही वाटत. वीणा.